हा चालू आहे दोस्त. ओ माय गॉड, हे काय मामा शंकर भीमा शंकर. मित्र तुमचं दर्शन झालं? हा झाले. मस्त. कसं दर्शन झालं? व्यवस्थित. किती तास उभे होते लाईनीत? आम्ही 2 तास. 2 तास? हा. कुठून आलात? भोसरी. भोसरी. आम्ही मुंबई. खाली जाऊया नाही तर म्हणजे कसं पोलिसांनी हे काठी चाट लाठीचाट हे लाठीचाट काठीचाट हे खाली या खाली या. अरे खाली या तर लय मारतील अजून. आयकॉन प्लेअर जा जा. टीम आहे का? नाही नाही चला चला जोर लगा के साल्टा गेली तरी चालते. रुतबा कमी नाही झाला पाहिजे. जिरली आहे, जिरली आपली जिरली. हा नमस्कार मंडळींनो, मी अक्षय कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता रात्रीचे वाजलेत 11:30. तर आता आपण चालू जेवण वगैरे सगळी तयारी करून खाली चाललेलो माहिती. आपण चाललेलो मुंबई टू भीमाशंकर. हा अचानक भयानक प्लॅन ठरला. तर जायचं होतं फार्म हाऊसला. तर फार्म हाऊसला न जाता आपण म्हटलं देवस्थान करूया. तर भीमाशंकरला झालं. भीमाशंकरचं आपण अपडेट वगैरे घेतलेले आहेत. तर चालू वगैरे आहेत मंदिर आणि पाऊस आता 2 दिवस नाही आहे. तर त्यामुळे आपण भीमाशंकरला चाललो आहे. तर बाईक राईड वगैरे आहेत आणि बाईक कुठल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो. सगळ्या 125 cc आहेत. जास्त कोणाची cc म्हणजे 200 cc किंवा 150 cc नाही आहे. आणि 125 cc आहे टोटली. आणि कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि हा टायमिंग झाला आहे 12:05. सो आज आपल्याला माईक नाही लावायचा, ब्लूटूथ नाही. तर त्याच्यामुळे माईक आपला खराब झाला आहे. सो त्याच्यामुळे आपण मोटो ब्लॉग नाही करणार. जिथे इथे थांबेन तिथे तुम्हाला दाखवेनच. पण आता इथून डायरेक्ट आपण खाली थांबणार, नारळ वगैरे फोडणार. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण कळंबोळीला थांबणार. कळंबोळी नाही तर पनवेलला थांबू. तिथून मग डायरेक्ट आपण पुढचं मार्ग. तर आता कसं काय असेल तर प्रवास तुम्हाला दाखवेन. आणि ह्या चॅनलमध्ये जर कोण नवीन असेल तर आपल्या अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा कंटिन्यू करा ब्लॉग. आपण नारळ ठेवतो आहे. आपण जर प्रत्येक वेळी जसं निघतो ना तसं म्हणजे आपण डायरेक्ट आपल्या देवीला नारळ ठेवतो आणि त्यानंतर निघतो. मग जेणेकरून त्या सगळ्या बाईकची रक्षा करावी आणि जसं चाललो आहे तसं सुखरूप यावं. आता आपण किती बाईक आहेत? 4, 5, 6 म्हणजे आपण 12 जण आहेत टोटली. तर व्यवस्थित येऊया. हा वाईट दिसतोय पण नंतर याचा कलर सगळा चेंज होणार आहे घाटात. बाबा चांगला मस्त आहे की सुखरूप जसं जातोय तसं रिटर्न येऊ दे. गणपती बाप्पा मोरया. जय नरोदी माते की हर हर महादेव. आपण आता पोचलो आहे श्रेयस टॉकीजला म्हणजे आपल्या घाटकोपर वेस्टला. तर आपल्या पेट्रोल पंपवरती इकडे पोरं लाईन भरपूर आहे. कारण का इकडचा जो पेट्रोल पंप आहे ना तो बंद आहे. तर त्याच्यामुळे ह्या पेट्रोल पंपवरती भरपूर लाईन आहे. आणि भरपूर लाईन असल्यामुळे आपले 5 गाड्या तिकडे उभ्या आहेत. आणि ही आपली गाडी रेझेडार आणि बाकीचे सगळे तिकडे बसलेत. सिद्धू, पवन, बाब्या. आणि ही नवीन बाईक आपली समजा एक्सपल्स आपण काही कारणास्तव विकली आणि त्यानंतर ही घेतली. तर तुम्हाला डेला दाखवेन याचा रिव्ह्यू आणि बाईकचा लूक. सो एन्जॉय करा हा ब्लॉग. आणि ह्या ब्लॉगमध्ये ना भरपूर मित्रांनो मजा येणार आहे. कारण का बरेच महिन्यानंतर पोरं सगळी बाहेर निघाली आहेत आणि बरेच दिवसानंतर बाहेर निघाले. त्याच्यामुळे 6 गाड्या म्हणजे 12 पोरं आहेत. फुल धमाल येणार आहे खरोखर. एवढं म्हणजे मजा येणार. फक्त पावसाने एक साथ दिली पाहिजे. पाऊस येताना पडला पाहिजे, जाताना नाही पडला पाहिजे. आणि जाताना असावं पण येऊन जाऊन असावं. कारण का बाकीची प्रिपरेशन तेवढी केलेली आहे. म्हणजे रेनकोट वगैरे सगळं घेतलेलं आहे प्रॉपर. त्या मनाने काही टेन्शन नाही एवढं. मोबाईल भिजेल त्याचं पण काही टेन्शन नाही. मोबाईल कवर वगैरे सगळ्यांचे आहेत आणि सेफ्टी पण आहे आपली तेवढी. तर बघू कसं काय. आता ब्लॉगची सुरुवात चांगल्या प्रकारे तर झालेली आहे. आता पुढे काय बघायला भेटेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवू. चला काय मित्रांनो आता इथं आमची एनटॉक बंद पडली आहे. स्टार्टच होत नाही, बॅटरी लो झाली आहे. वैभवची गाडी आंघोळ बिंघोळ करून आला नाही. बाबां गारानं व्यवस्थित नाही घातल्या. वैभव पनवती निघाला. पनवतीनं साल्यानं पुढे जाऊन काय होण्यापेक्षा वेळ इथंच जाते. विचार करा जे होतं ते चांगल्यासाठी होता.
मित्रांनो फायनली हँडल लॉक केलंय. काय बोल दिसते कसं बघू दे मला जरा ह्याच्यातून. फर्स्ट टाइम बघतोय असा. अरे क्लिअर आहे रे. क्लिअर आहे. मग फायनली मित्रांनो ना आता वाजलेत 2. अजून पण आम्ही घाटकोपर ईस्टला घाटकोपर वेस्टला जेव्हा पेट्रोल पंपवरती, कारण का ही गाडी अजूनपर्यंत चालू नव्हता जेणेकरून बॅटरी लो झालेली. भरपूर प्रयत्न केले, वायर बीर परत इथला जो चॉक असतो ना तो पण काढून बघितलेला, पण तरी पण नाही होतं. फायनली आता काय केलं ऑप्शन की बाब्याच्या भावाची गाडी आहे एक्सेस, मग ह्या गाडीवरती 2 जण जातील आणि ही गाडी टोचन करून वैभव जाईल आणि त्याच्यानंतर जी एक्सेस आणेल ती सिद्धू चालवेल आणि मग बाब्या आणि वैभव ह्या गाडीवरती बसतील. म्हणजे आता एका गाडीचा जो शॉर्ट पडत होता तर फायनली आता अरेंजमेंट झालेली आहे. आणि आपण राजूला पण कॉल केलेला, राजूची गाडी पण होती तर राजू पण देत होता गाडी. तर राजू बोला की घरी या आणि चावी घेऊन जावा, पण तेवढ्यात बाब्या बोला की माझ्या भावाची गाडी आहे तर माझा भाऊ देतोय गाडी. मग म्हटलेलं की ती गाडी घेऊया मग, कारण का ती एक्सेस आहे ना आणि स्कूटी चालवणारा आपला सिद्धू पण आहे. तर म्हटलं काहीतरी ॲडजस्ट करू आणि मग आता ही गाडी टोचन करून आपल्या जागेवर पार्किंगला जाईल आणि त्या गाडीवरती बसून सिद्धू येईल. मग आपण इथून परत निघू. म्हणजे आता 2:30 वाजतील. मला तर वाटतं की सकाळीच निघायचं होतं याच्या अगोदर, पण म्हणजे सांगितलं पुढे जाऊन रिक्स होण्यापेक्षा ना ते इथेच झालेलं बरं, जेणेकरून पुढे काहीतरी मोठा अडथळा होणार होता. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, म्हणून कधी घाई गडबड करू नका. जेवढं होईल तेवढं सावकाश जा आणि सेफ राईड करा. जर तुम्ही सेफ असाल तर सगळ्या गोष्टी सेफ आहेत. आता आपली एक्सेस ही ॲड झालेली आहे आणि जी अँटॉक होती ना याची वैभवची ती आपण घरी ठेवलेली आणि आता एक्सेस ही बाब्याच्या भावाची आहे. तर 2:30 वाजतील, 2:30 वाजतील आता निघेपर्यंत, 2:30 वाजलीच म्हणा आणि 3 वाजता निघेपर्यंत आणि नंतर मग पनवेलला पोहोचेपर्यंत 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे नाही बोललं तरी आपण सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचू, 7-7:30पर्यंत पोहोचू. होय जे आहे ते इथेच झालं ते बरं झालं. उलट इथं 2 तास गेले का एवढं काय वाटत नाही. येस. आणि भावा आपल्या इकडे पण थकलेले आहेत आता, आजी बिजू पण थकलेत. 2 तास लेट, भरपूर लेट झालं. अक्षु तूच काढ फोटो. नाही तू काढ ना. आता आम्ही थांबलोय लोणावळा घाटात आणि फॉग बघा काय, धुकं भरपूर आहे. आणि आता वाजलेत 5:13 आणि पेरू आणि मस्त की चाय. चाय वगैरे पिऊन पण झालं. चाय पिलो, चाय मस्त आहे एकदम जबरदस्त आहे. होय नागोरी चाय सारखं आहे. तर मंडळी आता ड्रायव्हर चेंज झाला आहे. म्हणजे मी रात्रीपासून गाडी चालवत होतो तर आता आपला सिद्धू गाडी चालवतो आणि मी मागे बसलो आहे. आता अजून पोचायला नाही बोललं तरी 2 तास लागणार आहेत आपल्याला. म्हणजे 2 म्हणजे आता 8-8:15 आपण पोचू. काहीतरी 80 किलोमीटर बाकी आहे अजून. सो बघू लवकर जाईल. आणि आता उजाडलं म्हणजे सकाळ झाली आहे त्यामुळे सकाळचा निसर्ग बघा रावस आहे एकदम रावस. वातावरण क्लायमेट एकदम थंडी वाजते आणि आपले रायडर्स पण आता मागे आहेत. म्हणजे विनू मागे आहे, परत सोहम मागे आहे, बाब्या मागे आहे. त्याच्यामुळे आता पाठचे त्यांचा पण शूट्स घेऊया आणि आता जरा एक्सप्लोर करतो. कारण का आपल्या हेल्मेटला ना गोप्रो लावू नाही शकत, लावू शकतो पण माईक आपला खराब झाला त्याच्यामुळे आपण असं मोठं ब्लॉग करतोय. आता सिद्धू चालवतोय, सिद्धू रायडर. अरे टॉर्च चालू आहे मोबाईलची आपल्या. चालू आहे. हां अजून काय करतात ती लोक. पेट्रोलवर गेला अजून किती 2 तास 34 मिनटं 8:46 किलोमीटर अजून. हां आता लेफ्ट मारायचं आहे पुढे. आपला मला लेफ्ट नाही मारायचा, इथून हा गावातून नाही जायचं. गावातून गेलो तर 40-50 किलोमीटर वाचेल. मग आता मॉर्निंग म्हणजे आतमधूनच जाऊया. हा आता काय सकाळ झाली. हां आता सकाळ झाला, आता काय टेन्शन नाही. बाकीचे गेलेत पेट्रोल भरायला. आपल्या गाडीत पेट्रोल किती आहे आता भरायला कोण गेलंय. 5 गाड्या आहेत, 5 गाड्या आहेत, 4 गाड्या आहेत ना. जाईल भरायला कोण गेलंय पेट्रोल आता. विनू आणि हा गेला आहे वैभव. खाली झाली गाडी. हां गाडी तुमच्या टाकी खाली झाली. नाही तर 3 गाड्या झाल्या दोघांच्या. अरे ताणता तर होणार नाही. मग
पळवतात ना रे तुम्ही. पळवतात दोघे जण. हा तर म्हटलं आपण पण पेट्रोलवरून घेऊया, कारण का आपलं पण गाडीत 4 गाड्या आहेत. तर म्हटलं रिक्स नको, कारण का आता आतमधून जायचं आपल्याला, म्हणजे जे 50 किलोमीटर आपल्याला वाचवायचे आहेत. त्याच्यामुळे सिटीला म्हटलं गाडी फुल करूया, टाकी फुल करूया. पेट्रोल भेटेल नाही भेटेल नंतर बघूया, पण टाकी फुल असलेली बरं. टाकी फुल करतो. ते पेट्रोल कसं आहे 111 रुपये. मेन हायवेपासून लेफ्ट मारला आणि आता लेफ्ट मारून आपण आता सरळ सरळ चाललो आहे. क्लायमेट बघा ना मित्रांनो, एक नंबर एक नंबर रोड आहे ना मित्रांनो. तर हा आतून दाखवतो शॉर्टकट, जेणेकरून आपलं 50 किलोमीटर वाचेल. आणि जर आपण हायवेवरून जर असं फिरून गेलो असतो ना चाकणवरून, तर आपल्याला म्हणजे चाकण मनसर मार्गे तर आपल्याला 50 किलोमीटर एक्स्ट्रा झालं असतं, म्हणजे आपला अजून 1-1.5 तास गेला असता. तर आपण तो शॉर्टकट न घेता, म्हणजे तो लॉंग कट न घेता आपण शॉर्टकटने चाललो आहोत. कारण का जर रात्रीची वेळ असते, आमचा अगोदरच प्लॅनिंग होता की रात्रीची वेळ असेल तर आपण ह्या रोडनी नाही जायचं, आणि जर आपल्याला सकाळ जर झाली तर ह्या रोडनी जाऊया. तर आता आम्ही जिथं म्हणजे ह्याच्या अगोदर आता पेट्रोल भरायच्या अगोदर ना विचार केलेला सगळ्या पोरांनी तिथे थांबून की काय करूया. तर सगळे बोलले की आता इथूनच जाऊया, कारण का सकाळ तर झालीच आहे ऑलमोस्ट. तर त्यामुळे बोल आता काय हरकत नाही, आता काय प्रॉब्लेम नाही एवढा. तर रात्रीच्या वेळेस कसं छोट्या CC गाड्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला थोडीफार भीती होती, पण आता एवढं म्हणजे टेन्शन नाही. आता जाऊ हळूहळू, पण ह्या रोडचा पण आपल्याला अंदाज घेता येईल की कसा आहे रोड कसा नाही. पण बऱ्यापैकी आहे बोलतात, सगळा चांगला रोड आहे. फक्त एवढंच की रान भरपूर आहे, म्हणजे कसं डोंगर वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे. काय क्लायमेट आहे बघा, ह्याला म्हणतात निसर्ग. म्हणून जो दिवस आम्ही सुट्टी करून आलो तो पुरेपूर वापर करतो आम्ही त्याचा. तिकडे पण पेट्रोल पंप होता, पण आम्हाला आयडिया नाही एवढी की असेल नसेल, मी जास्त रिक्स नाही घेतलेली. पहिलं तिथेच जो हा इथे टर्न मारतो ना आपण, जिथे हायवे सोडून लेफ्ट, तिथेच पेट्रोल पंप होता. तिथेच सगळ्या गाड्या आम्ही फुल केलेल्या. स्पीड ब्रेकरची काय आता परत इथून आपण ह्या रोडने राईड घेतला आहे. बरेचसे कंटेनर चलायच्या पुढे, नाही तर हात दोर वाट लावून टाकेल आपण. ऑन टाकेल. सर्व इंडस्ट्रियल लँड आहे तिकडे, मोठे मोठे प्लॅन आहेत पक्षांना. आपलं लोकेशन ना. तर आता मित्रांनो इथं आता भूक लागली आपल्याला, तर त्यामुळे आपण इथे थांबलो आहे. विनू गेला आतमध्ये, हॉटेल आहे का बघायला, आहे वाटतं. चालू आहे का विचारायला पाहिजे होतं याला. हवा एकदम मजबूत सुटली आहे. हा व्ह्यू घ्या. हां हवा एकदम जबरदस्त सुटली आहे आणि पूर्ण उतारा बघा कसला. हळू घ्या. जबरदस्त. रात्रीचं आलो असतं तर काहीच बघायला भेटलं नसतं. आपल्याला इकडेच जायचं आहे आणि हा एक नजारा भेटला का. लोकेशन आहे बघा मस्त आहे आणि पाणी पण चांगलं आहे बऱ्यापैकी. नजारा दाखवतो गाणी जाऊ दे. हा नजारा बघा जबरदस्त ना.
मला वाटतं पावसात हा भरत असेल सगळा टोटली. चला भरपूर अजून आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. आता इथे घाट सेक्शन चालू झाला आहे. रस्ता बऱ्यापैकी आहे. होय असं वाटतं खारेपटणात आलो आहे ना. घाट पण मस्त आहे ना. हो अजून पण वातावरण थंड आहे एकदम भारी आहे. इथे लावून आता पोरांना भूक लागली त्याच्यामुळे राजेंद्र स्वीट्स स्पेन मिसळ हाऊस इथे आता आपण जरा खाण्यासाठी थांबलेलो आहे. आता बघूया काय काय घेतोय आणि भूक पण लागली आहे. जरा हातबीत धुवून घेऊया. बवाल बोला आणि त्या दोघांना विचार तेव्हा ते दोघं त्यांना बसायला बोललो नाही ते बस बाय 8 मिसळ पाव आणि 3 ढोकळा बस. वैभव नाही खात आहे ना. वैभवला थंडा घे. चला बघा आपला ढोकळा आलाय. सिद्धूचा ढोकळा आणि विनूचा ढोकळा एक. बाकीचे सगळे मिसळ पाव हां घेतला आणि बाकी सगळे मिसळ पाव. हा बघा रडतोय बघा मिसळ पाव नाही भेटला म्हणून. चला भाऊ यांची पण मिसळ आली आणि आपली प्लेट खाऊन झाली आहे. मस्त आहे. हे खावा रे खावा. तुझी येईल ना थांब ना. ते दिल्या नाही ऑर्डर दिल्या नाही. सगळे आपापल्या आयटमला सांगतात. हा बाबू पोचलो सोना पोचलो आम्ही बघा हे आम्ही सिंगल बघा. आता परत कटवडा. अरे यार कांदा टाकून दिलाय नाही. तेव्हा झाडं बिडं भरपूर होती रे. हा वॉटरफॉल बघा मित्रांनो जबरदस्त आहे. इकडे तुम्ही भीमाशंकरच्या इकडे जाताना इथे गाड्या लावून आरामात तुम्ही येऊ शकता इथपर्यंत. जरा तोंडावर पाणी मारतो. चांगलं आहे ते. जरा तोंडावर पाणी मारूया. काताळ बघ. तिथे चल सिद्धू. ते तिघजण तिकडे गेले आणि बाबा इकडे आंघोळ करतोय आणि हे इकडे बघा सोहम बिम सगळे इथं बसले. सोहमला गेल्याला आम्हाला इथं आंघोळ बिंघोळ केलेली. जरा तोंडावर पाणी मारलं. गार पाणी. हा मस्त एकदम. काय घेतला तिथं पाहिजे भाऊ. इथे दे आणि डायरेक्ट तिकडे टाक. ह्याच्यावर दे पहिला पाय आणि मग तिथे टाक. इथून डायरेक्ट तिकडं मार. अरे हा पाय पहिला इथे दे आणि हा पाय तिकडे टाक. ही ना सातरकरवाडी. सातरकरवाडीचा एकदम वाडी भरपूर मोठी आणि लोकेशन बघा पवनचक्कर वगैरे आणि निसर्ग बघा घाट वगैरे. परत लेफ्ट साईडला इकडे घाट.
थोडा मध्ये मध्ये पॅच आहे खराब आणि मध्ये मध्ये आहे चांगला पॅच, पण बऱ्यापैकी रोड आहे, एवढा अगदीच खराब नाही आहे. आता फक्त राहिलं आहे 8 मिनटं, 6 मिनटं राहिले, 2 किलोमीटर राहिले फक्त. बस आतुरता फक्त आहे की दर्शन तर सोडा, पण लाईनीत उभं राहून आपलं मंदिराच्या बाहेरून तरी पाय पडायला भेटलं ना तरी बस आहे, की जेणेकरून परत रिटर्न आपल्याला निघायचं आहे. आणि आता वाजले 10:48 तरी अजून पोचलेलो नाही, कारण का आपले 2 तास आपण मुंबईत थांबलो त्यामुळे लेट झालं आहे थोडं. आणि रोड पण खूप चांगला पण आहे, तेवढा वाईट पण आहे, म्हणजे खड्डे आणि आपल्या छोट्या CC गाड्या असल्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी बघून याव्या लागतात. त्याच्यामुळे तुम्ही रिक्स जास्त घेऊ नका, सावकाश या बस. अरे मांद्या, ह्या गाड्या बघा, ह्या सगळ्या गाड्या आपल्या ह्या दर्शनासाठी आल्या आहेत. या 4 व्हीलर सोडत नाही आहेत गेटला, इकडे गेट आहे पाठी, पण बाईक जाऊ देतात. पण आता बघू, आता आपल्याला पण मला तर वाटतं की दर्शन भेटणं मुश्किल आहे, कारण का भरपूर रांग भरपूर आहे, कारण का 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात, त्याच्यामुळे दर्शन भेटणं मुश्किल आहे. पण आपण ट्राय करूया की जेणेकरून मंदिरापर्यंत पोचूया, मंदिराच्या बाहेरून दर्शन घेता आलं तर तिथपर्यंत घेऊया. पण तिथं एवढं जर आलो आणि जर दर्शन नाही घेतलं तर त्याला काही अर्थ नाही. एवढं लांब वरती गाड्या लावल्या चालूच तेव्हा. हां चालू. कुठं आहे? हां तो तिकडे तिकडे. हे बाबा, रस्ता पण खराब आहे भाई इथला, हालत खराब झाली. पाहिजे होती दादा, एक्सप्रेसची तगडावीत नेली असती. आताशी आम्ही पोहोचलो इथे. हां आताशी आम्ही इथे पोहोचलो. रात्री 12 वाजता निघाले, आता 12 वाजता इकडे पोहोचलोय. असं साल्टा गेली तरी चालते, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. जिरली आहे, जिरली आपली जिरली. हा मित्रांनो, आलेलो आम्ही दर्शनासाठी, आणि ह्या भाऊंच्या गाडीचा नंबर बघा, म्हणजे ह्या गाडीसाठी आपण आता धक्का मारतोय. काचा लावलेला आहेत, म्हणजे आपले भरपूर गर्दी आहे. मग इथूनच आपला पाया पडूया. कमी 5-6 तास लागतात. अरे बाबा, एक काम करू, देवळा पाया पडूया. देवळाची इथे जायला देतात काय? दादा किती वाजता लाईन मध्ये लागलेले? 4:30 ला. तुम्ही एक काम करा ना, वेस आहे ना मंदिराची, तिथून आतमध्ये नाही जायचं, त्याच्या बाजूला गच्चूबेक रोड आहे, तिथून आतमध्ये गेला शॉर्टकट पुढे डायरेक्ट तुम्ही लाईनीत लागता. त्यांना म्हणायचं आमची गाडी आहे तिकडे, म्हणून तसं जा तुम्ही तिकडून. अरे चुकून मारबीर खाव नाही, काय मारबीर कोणीच नाही. आमच्या जे होते ना, आमच्या समोर बसत होते पोरं. अच्छा, पण आम्ही बाहेरून दर्शन घेणं काय हरकत नाही, जाऊ दे, एवढं आता आपल्याला एक हे काम करा, आम्ही फक्त बाहेरून डायरेक्ट बाहेरून जा. हा बाहेरून, पण तुम्हाला जाऊ देणार नाही ना. हा तो सलपडा आहे. मंदिर पण नाही दिसणार आम्हाला, जाऊ देणार नाही पुढे तुम्हाला. चला चला, गाडीला धक्का मारा. सुजित तात्या, फटफट फटफट. हा एकटा झाला दादा, एकटा झाला. हा बघ, हा एकटा बस झाला. चला, गाड्या बिड्या लावलेल्या तिकडे, आणि मस्त की आता धक्का. हा मारा धक्का, मारा धक्का. हा खाल्लात ना, मारा. हा जावा लवकर. हा सिद्धू दादा, थँक्यू तरी म्हण.
आम्ही दोघांनी आमच्या दोघांमुळे ती गाडी पुढे गेली. सिद्धू या बाकीचे फक्त हात लावून बोट लावून होते बोट लावून. तो काय सांगतात अरे सिद्धू या कॉर्नरला होता, मी या कॉर्नरला. बस विषय बाकी जणांनी फक्त बोट लावलेलं. या काय फाटला बघा धक्का मारला फाटला बघा फाटली बघा. आणि लाईन ना मागून आहे पूर्ण अशी, म्हणजे पार्किंग आहे ना तिथून पार्किंगच्या पण म्हणजे पलीकडे नाही बोललं तरी 2 ते 3 तास जातील. आणि आता आम्ही फक्त चाललो आहे मंदिराच्या इथे जो गेट आहे ना त्या गेटच्या इथे चाललो आहे. शॉर्टकट गेटच्या इथून म्हणजे फक्त बघू दर्शन बिर्शन भेटतं का. एकाने शॉर्टकट सांगितलं आम्हाला, तो बोलला की तिथून जावा म्हणून, तिथून दर्शन तुम्हाला भेटेल. तर बघू आता आय विल ट्राय. नाही ते सगळे पोलीस अडवत आहेत. हे बघा इथे सगळे पोलीस अडवत आहेत. खाली जावे नाही तर म्हणजे कसं पोलिसांनी काठी चाट हे लाठीचाट काठीचाट हे खाली या अरे खाली तर ले मारतील अजून. चला हा बघ मारायच्या अगोदर धडपडतोय. हे चला तिकडे चला इकडे वैभव इकडे. चला मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय. कोणाचा चला येस ब्रो. हे बघा दर्शन बिर्शन झालं आणि इथे भांडणं पण चालू झाली. फुल मॅटर. आणि बघा लाईन बघा या लाईनीचा अंदाज घ्या तुम्ही. मित्र तुमचं दर्शन झालं? झाले मस्त. कसं दर्शन झालं? व्यवस्थित. किती तास उभे होते लाईनीत? आम्ही 2 तास. 2 तास? कुठून आलात? भोसरी. आम्ही मुंबई. चला हे लाईन बघा. कसं झालं? तर ना मित्रांनो 3:30-4 वाजल्यापासून इथे लोक आलेले आहेत दर्शनासाठी. म्हणजे विचार करा की किती तासन तास उभे ते लोक. आणि इथून मधून पण जात आहेत ना, त्याच्यामुळे ह्या लोकांना तात्काळ उभं राहायला लागतं. तुम्ही दाखवा ना आम्हाला. या साईडला रस्ते, या साईडने जायचं. आम्हाला फक्त मंदिर भेटलं, बाहेरून बस झालं. चला डायरेक्ट गुप्तला जाऊन आले असते. कुठे? गुप्त भीमाशंकर आहे काय? इथून किती लांब आहे? इथून जवळ येईल. तिकडे पण गर्दी आहे काय? नाही आई तिकडे जाऊया. अगं आम्हाला रस्ता सांगा ना कसं आहे ते. भीमाशंकर ना खाली मंदिर बघा हे आणि हेच लावा फक्त. तिकडून सरळ रस्ता आहे खाली. मंदिराचा कळस दिसणार तुम्हाला डायरेक्ट. तिथून मंदिरापासून खाली जायचं. कसं वाटतं? होय केस पहिले हे कर. केस नीट कर ना. दाखव. हा बरोबर. भीमाशंकर असं लिहिलेलं. हो आता सांगा गुप्त द्वार कुठलं आहे ते. गपचूप जातो आम्ही, कोणाला नाही ना सांगितलं. जायचं. हां सरळ असं खाली इकडं नाही पलटी. त्या नावाची मागात भीमाशंकर. कधी झालं? हे बघ बटर खातात बघ दोघ जण. हा चालू आहे दोस्त. ओ माय गॉड. हे काय मामा शंकर? भीमाशंकर महासंगा ना. हे मारा हे असे नाही म्हणजे अरे राजा ते हे ना हे वेलंटी एकत्र झाले मग असं वाटतंय ते म्हणून बोललो. ते एकच लावा बस झालं. नाही 2. आणि इकडे मध्ये पण लावा ना. बस. अरे हो चांगलं वाटेल. वर भीमाशंकरच्या इथं बरं. मग बस आता इथं वेळेला त्याला रांगोळी काढायची आता. हे द्या हे आपापले.
मित्रांनो आता दुपारचे वाजले 2:30 आणि आता आलो आम्ही धबधब्यावर. ते तिकडे मजा करतात धबधब्यावर. 5 जण आहेत आणि 3 दाखवतो तुम्हाला. हा सिद्धू बेंद्रे. हा कोणाचा मित्र? बघ बॉडी आहे की हा जीव. आणि हा सुजित भाऊ. तर मित्रांनो आता जरा पाण्यात जरा मजा करूया. त्यानंतर मग आता निघायच्या परतीचा प्रवास घेऊया आणि हॉटेलमध्ये जेवायचं पण आहे. तर का जरा बऱ्याच जणांना भूक पण लागली आणि बऱ्याच जणांना झोप पण आली आहे. त्याच्यामुळे सगळे थकले आहेत ऑलमोस्ट. कारण का राईड मोठी झाली. कारण आतून हा रोड म्हणजे चांगला पण होता आणि थोडा वाईट पण होता, खराब पण होता, मध्ये मध्ये पॅच. सो दर्शन व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर आता परतीचा प्रवास चालू झाला. परतीचा प्रवास नाही बोलू तरी आम्ही 25 ते 30 किलोमीटर आता कापून आता ह्याला आलेलो, धबधब्यावर आलेलो. त्यानंतर आता धबधब्यावरून डायरेक्ट जेवायला थांबू. तिथे छोटा एक शूट घेईन, टेक घेईन आणि त्यानंतर हा ब्लॉग एंड करेन. ओके. तर ह्या ब्लॉगमध्ये काय मजा वाटली, कसं काय वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर आता जेवताना भेटूया.